तुला जीवाचं रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यातील तू. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वराज समृद्धी परिवारात आपले सहर्ष स्वागत. आज आपण आलो जामशेद तालुका कळवण जिल्हा नाशिक येथील प्रगतशील शेतकरी सुनील साबळे यांच्या चाळीतील कांदा बघण्यासाठी. सुनील साबळे सर यांनी आपल्या स्वराज समृद्धी कंपनीचा मॅजिक गुलाबी या वाणाची लागवड केली होती. तर लागवडीनंतर त्यांना आलेला अनुभव आणि त्यांचा परिचय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. आपले नाव सांगा. माझे नाव सुनील रामचंद्र साबळे, राहणार जामशेद, पोस्ट ओझर, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर आहे 8767 आपण ज्या कांद्याला बियाण्याची लागवड केली होती त्याच्याबद्दल आपण कंपनीविषयी किंवा त्या बियाण्याविषयी काय सांगू? मी स्वराज समृद्धीचे मॅजिक गुलाबी हे वाण लावलेलं होतं. एकदम उत्कृष्ट कांदा आहे आणि त्याची बियाण्याची उगवण क्षमता पण चांगली आहे. कमीत कमी 90 ते 95% त्याची उगवण क्षमता आहे. आणि आपण किती किलो बियाणं घेतलं होतं याच्यासाठी? मी 4 किलो बियाणं घेतलं. 4 किलो बियाणं घेतो. 4 किलो बियाणं नर्सरी टाकल्यानंतर तुम्हाला ते रोप उगल्यानंतर त्याची गुणवत्ता कशी वाटली? रोपाची गुणवत्ता त्याची कांडी एकदम चांगली होती. खाली कांदी पण चांगली लाल कलरची आलेली होती. सुरुवातीलाच लाल कलरची होती. आणि जे बुरशीचं प्रमाण होतं ते खूप कमी होतं. रोप मर झाली नाही, रोप मर झाली नाही. त्याच्या तेवढ्या बियाणामध्ये आपली किती एकर लागवड झाली? 3.5 एकर लागली. 3.5 एकर लागवड झाली. ज्यावेळेस रोपाची पुनर्लागवड झाली आपली त्यावेळेस तुम्हाला रोग प्रतिकारक शक्ती कशी वाटली त्याची? म्हणजे इतर बियाण्यापेक्षा या बियाण्याची रोगप्रतिकार शक्ती एकदम चांगली चांगली. कमीत कमी खर्चात तुमचे झालं. कमीत कमी खर्चात चांगलं उत्पन्न. तुम्ही या वाणासोबत इतरही वाणांची लागवड केली असेल चालू वर्षी, तर त्या तुलनेत तुम्हाला काय सांगू इच्छिता? इतर वाणापेक्षा हे वाण स्वराज समृद्धीचं वाण एकदम चांगलं आहे. शेतकऱ्यांना परवडणारं वाण आहे. इतर वाणापेक्षा खर्च कमी आहे. कमी. तुम्हाला आता ज्यावेळेस तुमची काढणी झाली कांद्याची, काढणी झाल्यानंतर तुम्हाला कांद्याच्या कलर बद्दल, पत्ती बद्दल तुम्हाला काय वाटतं? जेव्हा कांदा आम्ही एप्रिल मध्ये काढणी झाली तेव्हा 2 पत्ती कांदा होता. आता 40 साठवला, याला अजून 1 पत्ती आली. आता एकदम भारी कांदा 3 पत्ती आहे. म्हणजे 40 साठवल्यानंतर तुम्हाला अजून बद्दल वाढ चांगली. तुम्हाला तरी एकरी ऍव्हरेज कसं मिळालं? तरी एकरी तरी 7 ते 8 ट्रॅक्टर. आता तुम्हाला कांदा साठवून कमीत कमी सप्टेंबर महिना लागलाय. तुम्हाला कांद्याची क्वालिटी आणि गुणवत्ता बघून तुम्हाला काय वाटतं? हा कांदा अजून किती दिवस पर्यंत टिकू शकतो? कमीत कमी अजून 2 महिने तरी कांद्याला अडचण नाही. काय आता आम्ही चाळ फोडली, 1 ट्रॅक्टर भरलं, त्याच्यात फक्त साधारण अर्धी पाटी कांदे खराब निघाले बस. बाकी पत्ती बद्दल तुम्ही एकदम समाधान आहे. बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? तुम्ही यावर्षी आपलं स्वराज समृद्धी कंपनीचं मॅजिक गुलाबी वाण लावलं, इतरही वाण लावत होते आधी. इतर शेतकऱ्यांना पण मी सांगू इच्छितो का स्वराज समृद्धीचं बियाणं घ्या, चांगलं उत्पन्न आहे त्याचं. पत्ती बद्दल तुम्ही काय सांगू शकता? पत्ती एकदम रफ पत्ती आहे आणि कांदे बघितले तर असं मोकळी पत्ती होत नाही याची. बरोबर. आणि गोलाकार चांगला आहे आणि कोजळीचं प्रमाण खूप कमी आहे. खूप कमी. म्हणजे आता पण तुम्हाला तसं काही जाणवलंच नाही कोजळी लागली? कोजळीचा विषय नाही. म्हणजे आता जे साठवलेला कांदा आहे एकदम चांगल्या प्रकारे साठवणूक झालेली त्याची. खराब काही निघाला नाही. आता कांद्याची गुणवत्ता बघून तुम्हाला काय वाटतं? समजा हा कांदा मार्केटला नेल्यानंतर त्याची मार्केटला काय अनुभव? जेव्हा मार्केटला हा कांदा घेतला ना, इतर कांद्यापेक्षा हा 500 ते 700 रुपयाने जास्त गेला. जास्त उच्चांक दरानेच विकतो. आणि वेट पण चांगलं आहे याचं. चांगलं आहे ना? वजनामध्ये चांगलं. वजनामध्ये चांगलं आहे. धन्यवाद.